हिंगोलीकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची भीषण टंचाई सोसणाऱ्या हिंगोली शहराचा पाणी प्रश्न आता कायमचा मिटणार आहे। शहरातील ऐतिहासिक अशा चिराग शहा तलावाच्या सुशोभीकरण आणि विकास कामांची नुकतीच युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। हिंगोली जिल्हा वार्षिक निधीतून तब्बल 14 कोटी रुपयांचा निधी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी खर्च केला जात आहे। सुमारे 98 एकर विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या या तलावाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून पुढील महिनाभरात हे काम पूर्ण होणार आहे। या कामाच्या दर्जाबद्दल बोलताना युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी समाधान व्यक्त केले आहे। तसेच ठेकेदार आसाराम घुगे यांच्या दर्जेदार कामाचे कौतुकही केले आहे। या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठा होणार असल्याने केवळ हिंगोली शहरच नाही तर परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनाही याचा थेट फायदा मिळणार आहे। हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हिंगोली शहरासाठी एक प्रकारे जीवनदायी ठरणार आहे, यात तीळमात्र शंका नाही। या पाहणी दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुर्तास या बातमीत इथेच थांबूया। पाहत रहा महाराष्ट्रातील गतिमान घडामोडींसाठी MDTV मराठी न्यूज। आम्ही या ठिकाणी या तलावाची पाहणी करण्यासाठी आलो आणि आमच्या हिंगोली शहराची एक ओळख असलेलं आणि प्राचीन काळातलं चिराग शहा बाबा यांच्या नावानं असलेलं आमचं तलाव, या तलावाच्या सुशोभीकरण असेल, खोलीकरण असेल, या कामाच्या जिल्हा वार्षिक या हेड अंतर्गत 14 कोटी रुपयाच्या या कामाच्या पाहण्यासाठी आम्ही आलो। खरं तर पाणी म्हटलं तर आपल्या शरीराचा आत्मा, त्याच पद्धतीनं आमचा चिराग शहाचा तलाव हे आमच्या शहराचा आत्मा असणार आहे। आणि मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो की मागील काळात आपण दुष्काळ पाहिला, मागच्या पिढीने आमच्या शहराचा दुष्काळ पाहिला, पण येणारी पिढी कधीही आयुष्यामध्ये दुष्काळ पाहणार नाही। कारण की हे तलाव एक डोक्यावर तलाव असलं हे तलाव आहे। त्यामुळे आमची बोर असतील शहरातले, त्या बोरला चांगल्या प्रकारचे पाणी लागणार आहे। त्यामुळे पाण्याचा जो मोठा प्रश्न आमच्या शहराचा आहे तो या तलावाच्या माध्यमातून या ठिकाणी सुटला जाणार आहे। आमचे कॉन्ट्रॅक्टर आसारामजी घुगे यांनी हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने ते करत आहेत आणि मला खात्री आहे आता या पाहणीमध्ये असं आढळून आलं की येणाऱ्या एका महिन्यामध्ये या तलावाचं काम अंतिम टप्प्यात येणार आहे आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये हे तलाव अतिशय तुटुंब भरणार आहे असे मला या ठिकाणी अपेक्षा आहे। काम प्रगतीपथावर आहे। किती हेक्टरचा एरिया आणि या तलावामध्ये किती पाणी उपलब्ध राहणार आहे? या तलावाचा हा एरिया आहे 38 हेक्टर, जेणेकरून 98 एकर, जवळपास 98 ते 100 एकराचा हा तलाव आहे आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठवल्या जाणार आहे। निश्चितच आमच्या शहराची तहान या ठिकाणी भागणार आहे। आजूबाजूला जे शेतकरी आहेत त्यांच्या सुद्धा शेतीला या ठिकाणी पाणी मिळणार आहे। काय तुमचं भाव